नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनोज ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण आलोय परेलला आणि आज आहे 6वा दिवस बाप्पाचा. तर आज 1 सप्टेंबर 2025 आहे आणि आज आपण चाललोय परेलला. तर मुंबईचा राजाचं चरण दर्शन घेणार आहे. आता आपण स्टेशनवर आहे, आपण तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊ तुम्हाला भेटू. चॅनलवर जर नवीन आला आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट मध्ये तर गणपती बाप्पा मोरया लिहायला नाही, कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरले असतील तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. तर चला आता आपण जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आपण आलोय मुंबईच्या राजाकडे आणि इकडे बाहेरच आपण आहे आणि आपल्यासोबत तेजस पण आलाय आणि मंथन पण आहे. आता आपण चाललोय, आपण पायाकडचं दर्शन घेणार आहे, चरण दर्शन. तर आपण बाहेर आहे, आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला लोकांना दाखवू. तर चला. तर मित्रांनो, फायनली आता आपण आले आतमध्ये आणि आपण चाललो VIP-नी. तर त्या साईडला तुम्ही मुख दर्शनची लाईन बघू शकता. पब्लिक खूप कमी आहे आता. त्या दिवशी आलेलो आपण तेव्हा पब्लिक होती, पण एवढी नव्हती, तेव्हा पण कमीच होती आणि आता पण कमी आहे. चेक करा. तर आपण लाईनीत आपण चाललो आहे, पुढे पुढे जाऊया आणि डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया, डायरेक्ट गणपती बाप्पाकडे. तर चला. तर मित्रांनो, आता आतमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे लाईन चेक करू शकतो, खूप सारी लाईन लागलेली आहे. आणि इथे पण बघा VIP-वाल्यांना पण खूप लाईन लागली आहे. आता बघूया आता आपण पण. ते मित्रांनो, आता आतमध्ये आपण पोहोचलेलो आणि तुम्ही बघू शकतात मुंबईचा राजा. आपण आता चाललेलं आहे इथून आतमध्ये. चला जाऊया. आम्ही म्हणतो मला इथे चप्पल काढली माहिती. तर बघा मित्रांनो, आता आपण चाललोय बिल्डिंगच्या मधनं एंट्री टाकली आहे. ह्याला काय बोलायचं. आणि ते गर्दी चेक करा समोर. तर चला बघा मित्रांनो, बोला मुंबईचा राजाचा. खूप सुंदरशी मूर्ती आहे, खूप म्हणजे खूपच. आपल्या त्या दिवशी आपण तिथून वरून दाखवलं, तुम्हाला दाखवतो कुठून दाखवलेलं ते बघा. आपण तिथून दाखवलेलं, तर आता आपण तुम्हाला समोरून दाखवतो फुल. बघा, बोला मुंबईचा राजाचा. चला आता आपण जाऊया आणि आपण जरा फोटो क्लिक करूया. आपण तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवू. तर चला आणि बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, ही आहे मुंबईच्या राजाची छोटी मूर्ती, खूप सुंदरपैकी बसलेली आहे आणि बघू शकता. आता आपण चाललेलो आहे पुढे. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करतो. फिर से सीखों के सब नाचेंगे, देंगे हम खुशियाँ. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे. तुम्ही पण बाप्पाचे पाया पडा आणि खूप सुंदरशी बाप्पाची आपण दर्शन करणार आहे मुंबईच्या राजाचं. आणि चालत राहा, फोन ठेव खाली. तर तुम्ही पण या. चालत राहा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चल 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 चल. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही मुंबईचा राजाचा, खूप सुंदर होतं दर्शन आणि खूप फटाफट झालं. तर इथे तेजस आहे मोरया. चला आता मुंबईचा चरण दर्शन आणि इथे तेजस आहे. एकदम भारी दर्शन झालं, एकदम भारी. तर आपण करी रोडचा केवारीकडे आलोय. केवारी नाही, कैवारीकडे आलेलो आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि त्या बाप्पाचं दर्शन करूया. चालत चाललोय. गर्दी नाही हा मित्रांनो, गर्दी नाही. पण आपण कापी ना. यश मैत्री नाव घ्या, आपलं दर्शन एकदम सुंदर असं होतं.
सुंदर असा होता. तेजस फेमस आहे हा दुनियामध्ये. बस काय यार, मित्रांनो फक्त ह्याला दांड्यात बघायचा, दांड्यात. काय बघतो दांडा तर बघतो रोज असतो, रोज फिरतो. चला आता जाऊया आपण तिकडे आणि बोला गणपती बाप्पा मोरया. चला. तर मित्रांनो आता आपण चाललोय करिअरचा केरवाडीच्या गणपती बाप्पाचा आतमध्ये दर्शन करायला आणि ते तुम्ही बाहेरून बघू शकता खूप सजवलेलं आहे चांगल्यापैकी. आणि बाप्पाला झालेलं आहे 60 वर्ष, तुम्ही बघू शकतात. अरे हो, बाप्पाला 60 वर्ष झालेलं आहे. खूप सुंदर ते आणि डेकोरेशन पण खूप सुंदर आहे. त्याच्यावर आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला जाऊन दर्शन दाखवूया. तर चला मित्रांनो आता आतमध्ये आपण जाऊया. आणि हा बघा खूप सुंदरशी मूर्ती आहे बाप्पाची. अरे हा माहित मिनिट. तर मित्रांनो बघा करिओडचा केवारी खूप सुंदर आहे आणि इथे चरण दर्शन आपल्याला भेटणार आहे. आपण चरण दर्शन करणार आणि बाप्पाची मूर्ती चेक करा तेजी काय सारखी आहे. खूप सुंदरशी मूर्ती आणि इथे करिओडचा केवारीचा छोटी मूर्ती आहे इथे. आणि डेकोरेशन पण खूप सुंदरसे केलंय बघा. आपण सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मित्रांनो इथे दर्शन करा बाप्पाचे. तर मित्रांनो परेलचे 4 रस्ते लागतात ना. तुम्ही इकडनं आतमध्ये आलं तुम्हाला हा गणपती भेटेल, बालसाठीचा बाप्पा. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन करूया. चला हा बघा येडा येडा बघा येडा. चला आता आतमध्ये. तर मित्रांनो आता आपण जाऊया आतमध्ये. चला बघूया बालसाठीचा राजा. बघा मित्रांनो खूप सुंदरशी मूर्ती आहे. ओ अंकल, काय बनवली आहे खूप सुंदर पैकी सूप म्हणजे स्कूप. तर मित्रांनो इथे बालसाठीचा बाप्पाचा इंस्टाग्राम आयडी आहे, तुम्ही जाऊन फॉलो करा आणि इथे बाप्पा चेक करा. खूप म्हणजे खूप सुंदर ही चटाईनी हे केलेलं आहे. म्हणजे चटाईचं जे हे असते ना ती कच्ची, ती लाकूड ऑइल चटई येते ना, त्याच्याने ही मूर्तीला बनवलं गेलंय. खूप सुंदरशी बनवली आहे बघा. आणि खाली इथे उंदीर मामा पण चेक करा, त्याच्यानेच बनवलंय. अरे भाई झुमो यार. ते बघा मित्रांनो खूप सुंदरशी बनवलेली आहे. आणि इकडे बालसाठीचे छोटे बाप्पा, डेकोरेशन पण त्याच्यानेच केलेलं आहे. टोपलीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे बाजूला चेक करा खूप सुंदरचं डेकोरेशन आहे. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मित्रांनो तुम्ही बघितली खूप सुंदरशी मूर्ती आणि इतकी मेहनतीने बनवली आहे ना. तर मित्रांनो बोला गणपती बाप्पा मोरया. तर खूप सुंदरशी वाटली आणि
चला आता आपण जाऊया दुसरी मूर्तीकडे आणि बघूया दुसरी मूर्ती. चला मित्रांनो, इकडनं तुम्ही बघितला आता गणपती. आता आपण इकडे चाललोय, त्या समोरच एक जागा आहे आणि इकडे आता आतमध्ये जाऊन बघूया हा कुठचा राजा आहे करून. तर बघूया आता इथे या साईडला बसतो. तर चला आता आपण आले. आपण तुम्हाला आता दाखवला कुठचा, आपण कुठचा दाखवला रे आता. गणपतीचं नाव नाही माहिती. मित्रांनो तुम्ही बघा तो ब्लॉग. आता आपण चाललोय करी रोडच्या राजाकडे आणि इथे समोरच करी रोडचा राजा आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. तर चला. हा मंडलाचा पोरगा बघा मित्रांनो बसायला आलाय. तर इथे 81 वर्ष झालेले आहे बाप्पाला. करी रोडचा राजा. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. ही चेक करा करी रोडच्या राजाची मूर्ती, खूप सुंदरशी आहे आणि बाजूला पण आहे. तर आता पहिला आपण जाऊन तिथे पाया पडूया. चला. तर मित्रांनो हा आहे करी रोडच्या राजाची छोटी मूर्ती, खूप सुंदरशी आहे आणि प्रभाग पण खूप सुंदर आहे बघा. आता आपण बाप्पाचं दर्शन केलेलं आहे आणि इथे चांदीचा उंदीर मामा आहे. खूप सुंदरशी मूर्ती होती. आता आपण दाखवूया तुम्हाला करी रोडचा राजा हा पाहिजे. तर समोरून दाखवतो, साईडने दाखवलं आहे. चला समोरून दाखवतो. तर मित्रांनो हे बघा नाव चेक करा, करी रोडचा राजा. तर हे बघा खूप सुंदरशी मूर्ती आहे बाप्पाची बसलेली आहे आणि ते जुगाईसारखंच लोक आहे. आणि ते तुम्ही बघू शकता समुद्र मंथन सारखं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदरसं. आणि खाली ते माउंटेन सारखं दाखवलं आहे बर्फसारखं आणि वरती पण चेक करा पाऊस पडतो असं दाखवलं आहे. खूप सुंदरसं डेकोरेशन आहे. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करून घ्या. मित्रांनो खाली कासव आहे, तुम्ही चेक करा. आपण मी बोललो नाही, आपण मी आत्ता नोटीस केलं खाली कासव आहे आणि बाप्पाच्या पायाला सोन्याचं हे घातलेलं आहे, हाताला पण लावलं आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती होती बघा. आणि खाली पाठीमागे मशीन लावलं आहे. तर इथून सापाच्या हेला काय होतं त्याला हा बघा पडाको मुलगा आहे ह्यो अभ्यास करतोय. आणि आपण अजून एक मंडळमध्ये आलो. खूप सुंदरशी मूर्ती आहे पण बघा, खूप सुंदर मूर्ती आहे आणि नाव तर नाही दिलं आहे बाहेर, तर आपल्याला नाव नाही माहिती या मूर्तीचं. आणि इथे छोटी मूर्ती आहे. काका कुठे गेले? डेकोरेशन चेक करा. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. तर मित्रांनो आता आपण अजून एक गणपतीकडे आलो आतमध्ये आणि आता आपण बघूया हा कुठचा गणपती आहे. तर चला. तर मित्रांनो आपण तुम्हाला बोलला आपण नाव सांगू तर हा आहे हुकमिल लाईनचा राजा, जो की आपण ह्या बाप्पाचं तुम्हाला आगमन दाखवलेलं. तर चला आता आतमध्ये जाऊन आपण मूर्ती बघूया. तर चला. तर मित्रांनो हे बघा ते जस्ट पाया पडतं, आपण पडला पाया. आता आपण तुम्हाला छोटी मूर्ती दाखवतो हुकमिल लाईनची. हुकमिल लाईनचा राजाची छोटी मूर्ती आहे, खूप सुंदरशी आहे. बाप्पाची आईस चेक करा. पाठी मोर पीसचा बॅकग्राऊंड केलेला आहे आणि मोर आहे पाठी आणि या साईडला फुलचं डेकोरेशन आहे. आणि हा चेक करा हुकमिल लाईनचा राजा. आपण याचं तुम्हाला आगमन दाखवलेलं आहे, तर समोरून दाखवूयात तिथून. हे ती चौघजण उभे आहे. तर चला. तर मित्रांनो ही स्केच चेक करा हुकमिल लाईनच्या राजाची आणि तुम्हाला आपण बाप्पा पण दाखवतो. ही बाप्पा चेक करा, खूप सुंदरशी मूर्ती होती आगमनच्या टायमाला. आणि खाली आवाज येतो आहे तर पोरांचा येतो आहे, हे पोरं लोक धावतात आहे छोटी छोटी, तर त्याच्यामुळे धावायचा आवाज येतो आहे तुम्हाला. खूप सुंदर मूर्ती होती आणि बाप्पाची आईस चेक करा तुम्ही. तर आपण सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. चला.
आणि आता आपण तुम्हाला मिल लाईनचा राजा आता आपण जाऊया दुसरीकडे आणि दुसरीकडे आपण जाऊन दुसरे गणपती दाखवतच चला आणि बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण आलो अत्तर रोडच्या राजाकडे आणि आता आपण जाऊया आतमध्ये आणि ते डेकोरेशन चेक करा खूप सुंदरसं केलेलं आहे. चला आता आतमध्ये चप्पल गाडी होते फटाफट बिना टाइमपास केल्याशिवाय आणि चला आतमध्ये हा. मित्रांनो डेकोरेशन चेक करा खूप सुंदरसं डेकोरेशन केलेलं आहे पोस्टर वगैरे आणि या साईडला मिरर आहे आणि ते चेक करा ही अत्तर रोडची छोटी मूर्ती खूप सुंदरशी आहे आणि हा आहे अत्तर रोडचा राजा तुम्ही बघू शकता खूप सुंदरशी मूर्ती केलेली आहे. त्या साईडला पण आहे त्या साईडला घर आणि एक कावला आहे खूप सुंदर. चला आता आपण सिनेमॅटिक टाकूया. तर मित्रांनो आता तुम्ही चेक केला आणि आता बाहेर आल्यावर आपण बघितलं बाप्पाला आलेलं आहे 75 वर्ष खूप सुंदरस. आता आपण जाऊया दुसरीकडे चला. तर मित्रांनो आता आपण आता इंद्रनगरचा रवासीकडे आणि आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया तर चला. आता आपलं दर्शन झालंय तुम्हाला आपण नाव सांगितलं आता आपल्या नाव आता याद नाही तर परत तर इथे गौरी माता पण आहे गौरी माताचं पण दर्शन करा तुम्ही आणि खूप सुंदर वाटतंय आणि मूर्ती चेक करा आता शंकरच्या रूपात आहे खूप सुंदरशी मूर्ती आणि पाठी नंदी आहे खूप सुंदर आहे खूप सिनेमॅटिक टाकतो सिनेमॅटिक एन्जॉय बघायचे. तेजस बघा बिल्डिंग बघून चॉक होतोय बघा बिल्डिंग मोजा लागला ती वाली विसरलो आता आपण चाललोय पुढे. हा हा मग यायचं ना बघा याला घर घ्यायचंय चला पुढे जाऊया बघूया आता पुढचा गणपती आहे. काय 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 70 बस तर मित्रांनो आता आपण आलोय धोबी घाटच्या गजमुखकडे आणि आता आपण जाऊया आतमध्ये आणि घेऊया बाप्पाचे दर्शन. तर चला चप्पल काढूया पहिला दर्शन काय मित्रांनो. हा तर मित्रांनो ही आहे छोटी मूर्ती धोबी घाटच्या गजमुखची आणि हा आहे बघा धोबी घाटचा गजमुख खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि बाप्पाला 2 रुद्राक्षाची माला आणि 2 घंटीवाली रुद्राक्षाची माला आहे खूप सुंदरशी मूर्ती आणि हातात एक शेष नाग आहे आणि एक हातात ओम आणि दुसऱ्या हातात आहे त्रिशूल खूप सुंदरशी मूर्ती आणि एक हातात आहे शंख खूप सुंदरशी मूर्ती आहे. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे सिनेमॅटिक चेक कर.
मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो धोबी घाटच्या राजाकडे आणि ते बाहेरच आपण चप्पल काढूया पहिले ते चप्पल शिवाय तर काय नाही होत बाबा. चलो चलो बाय. मित्रांनो हा आहे धोबी घाटचा राजा. खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि म्हणजे खूप सुंदर आहे. आणि तिथे आहे धोबी घाटच्या राजाची छोटी मूर्ती. तर आपण सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करू. आता आपण आलोय धोबी घाटच्या राजावरनं धोबी घाटच्या विघ्नहर्ताकडे आणि ते समोरच बाप्पा बसतात. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि मूर्ती चेक करूया आणि दर्शन घेऊया बाप्पाचे खूप सुंदरपैकी. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो ही आहे धोबी घाटच्या विघ्नहर्ताची छोटी मूर्ती आणि हा आहे धोबी घाटचा विघ्नहर्ता. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. आपण धोबी घाटच्या राजाच्या इथून आपण चालत आलोय आणि 2 तास लागले आम्हाला कामाठी पूलला पोहोचायला. हा मुंबईचा चिंतामणी गड आणि आता इथे तुम्ही चेक करा बाप्पा. खूप सुंदरशी मूर्ती आणि आपण या बाप्पाचं तुम्हाला आगमन दाखवलेलं आहे. जेव्हा चिंतामणीचा राजा निघत होता तेव्हा आपण हे आगमन दाखवलेलं. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा आणि डोक्यावरती मोर आहे. खूप सुंदर आहे बघा. ही आहे कामाठीपूरची 14वी गल्ली. सिनेमॅटिक फक्त सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मित्रांनो धोबी घाटचा राजा बघितल्यानंतर आपण ऑलमोस्ट 2 तास चाललेले आणि आता आपण बाप्पा बर्फानीकडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकतात. तर खूप म्हणजे खूप चाललं, इतके चालले. चला आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पा बर्फानीचं दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो फायनली 2 तासानंतर बाप्पा बर्फानीकडे आपण पोहोचलेलो आहे. आणि हे चेक करा, इथे 2 छोटे मूर्ती आहे बाप्पा बर्फानीचे आणि सेम आहे मंथन. तर मित्रांनो इथे छोटे गणपती, 2 छोटे गणपती आहे कामाठीपूरचे बाप्पा बर्फानीचे आणि ते समुद्र मंथनसारखं डेकोरेशन आहे खाली आणि ते नाव आहे बघा कामाठीपूरचा बाप्पा बर्फानी. तर हे चेक करा, खूप सुंदरशी मूर्ती आहे. तुम्हाला आपण या बाप्पाचं आगमन दाखवलेलं आहे. तर तुम्ही आगमन नाही बघितलं असेल तर चॅनलवरती लिंकमध्ये व्हिडिओ आहे, तर जाऊन बघू शकतात. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा आता.
फिर से सीखों पे सब नाचेंगे बांटेंगे हम खुशियाँ सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आपण मुंबईच्या राजाचं चरण दर्शन पण केलं आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलंय. तुम्ही पण मुंबईचा राजाचं चरण दर्शन घ्या. आणि आता आपण आहे बाप्पा बर्फानीच्या कामाटीपूरच्या बाप्पा बर्फानीकडे. तर आपण इथेच असा ब्लॉग आपण एंड करतोय. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्हा लोकांना थँक्यू माझ्या 100 सबस्क्रायबर करायला. आणि आपण आता नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे धारावीचा 60 फीट रोडचा. या तर कामाटीपूरचे जेवढे पण गणपती आपण ते कव्हर करणार आहे. कमेंट मध्ये जर गणपती बाप्पा मोरी आली विसरले असतील प्लीज गणपती बाप्पा मोरी आली तर पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.